नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरण आरोपी निदा खानला 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खान 2 महिन्यांची गरोदर असल्याची माहिती। पोलिसांकडून निदा खान बाबत घेतली जाते विशेष काळजी। नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरण आरोपी शाहरुख कुरेश आणि रजा मेमनला 5 दिवसांची पोलीस कोठडी। 5 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये पुन्हा चौकशी केली जाणार। धर्मांतर करणारी मुलींना फसवणं या सगळ्या गोष्टींना एमआयएम पाठबळ देतंय। यासाठी इम्तियाज जलील यांची चौकशी करा, संजय शिरसाट यांची मागणी। नवी मुंबईमध्ये नियमांचं उल्लंघन करून चमचम सुरूच। अनधिकृत डान्स बार आणि स्पा सेंटरचा सुळसुळाट। नवी मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। तामिळनाडूमधील सत्ता स्थापनेचा पेच अखेर सुटला। टीव्हीकेला डावे पक्षांनी व्हीसीके पक्षाचा पाठिंबा। 118चा बहुमताचा आकडा विजयच्या पक्षानं गाठला। शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री। विधिमंडळ नेतेपदी अधिकाऱ्यांची केली निवड। अमित शहांच्या उपस्थितीमध्ये अधिकारींच्या नावावर शिक्कामोर्तब। अमेरिका इराणमध्ये युद्धविराम होण्याची शक्यता वर्तवताच सोने चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ। 3 दिवसात सोन्याच्या दरामध्ये 4,000 रुपयांची वाढ। चांदीच्या दरामध्ये 10,000 रुपयांची वाढ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।